देवाला आपण धन्यवाद देऊया की आजची ही प्रभात प्रभूने आपल्याला वचन मनन करण्यास सहाय्य केलं आहे. अशी जी चित्तवृत्ती ख्रिस्त येशूच्या ठाई होती ती तुमच्याही ठाई असो. योहानकृत शुभवर्तमान 1 अध्याय आणि 14वे वचन वाचता असं लिहिलं आहे, शब्द देही झाला आणि त्याने आमच्यामध्ये वस्ती केली आणि आम्ही त्याचे गौरव पाहिले. तो पित्यापासून आलेल्या एकुलत्या एकाचे गौरव असावा असा अनुग्रह आणि सत्य यांनी परिपूर्ण होता. आज सकाळी आपलं लक्ष हा देव असून मनुष्य झालेला प्रभू येशू ख्रिस्त याकडे आपण लावूया. आणि त्या प्रभूच्या बाबतीत सांगताना पौल तिमोथेला लिहिताना म्हणतो, कारण एकच देव आहे आणि देव व मानव यांच्यामध्ये ख्रिस्त येशू हा मनुष्य एकच मध्यस्थ आहे. 1 योहान 2 आणि 6 मध्ये योहान म्हणतो, मी त्याच्या ठाई राहतो असे म्हणणाऱ्याने तो जसा चालला तसे स्वतःही चालले पाहिजे. प्रभू येशू ख्रिस्त देव असून मनुष्य झालेला आपल्याकरिता मध्यस्थी करून वधस्तंभावर प्राण देऊन आपल्यासारख्या मनुष्य जातीचं तारण उद्धार करून आपल्याला नेहमीकरिता त्याचे लोक आणि खास निधी म्हणून करण्यास त्याने हे अद्भुत कार्य केले. त्या प्रभू येशू ख्रिस्ताकडे मनुष्य म्हणून या जगात वावरताना पाहत असताना त्याची उत्तम 7 चित्र मेसियानिक साम्समध्ये मसीहाच्या स्तोत्रांमध्ये दिलेली आपल्याला आढळतात. त्यातील कमीत कमी आज आपण एक तरी बघूया आणि ते अगदी सुंदर आहे, जेणेकरून तुमचा आणि माझा अनुभव पण त्या शिष्यांप्रमाणे असावा. जेव्हा ते अम्माऊसच्या रस्त्यावर चालले होते, प्रभू त्यांना भेटला, विचारपूस केली, शास्त्रातील आपल्याविषयीच्या गोष्टी त्यांना उलगड्या करून सांगितल्या. तेव्हा मात्र ते म्हणाले, लूक 24 आणि 32 मध्ये, तेव्हा ते एकमेकांना म्हणाले, तो वाटेने आपल्याबरोबर बोलत होता व शास्त्राचा उलगडा करत होता, तेव्हा आपल्या अंतःकरणाला आतल्या आत उकळी येत नव्हती काय? आणि म्हणून इब्री लेखक पण म्हणतो, आपली धाव धावताना आपण त्या प्रभूकडे पाहावे, येशू ख्रिस्त याच्याकडे आपण पाहावे. 3ऱ्या वचनात म्हटलं आहे, त्याच्याविषयी विचार करा. त्याच्याविषयी विचार करताना हा पहिला मुद्दा प्रभू येशू ख्रिस्त मनुष्य म्हणून पाहताना अगदी सुंदर आहे. कारण स्तोत्र संहिता 40 आणि त्यातील 6 ते 8 वचनं वाचली. स्तोत्र संहिता 40 6 ते 8 लिहिलं आहे, यज्ञ पशु व अन्नार्पण यात तुला संतोष नाही. आता अंडरलाईन करा, तू माझे कान उघडले आहेस. होम व पापाबद्दल अर्पण ही तू मागत नाहीस. यावरून मी म्हणालो, पहा मी आलो आहे. ग्रंथपटात माझ्याविषयी लिहून ठेवले आहे की माझ्या देवा, तुझ्या इच्छेप्रमाणे करण्यात मला आनंद आहे. तुझे शास्त्र माझ्या अंतर्यामी आहे. स्तोत्रकर्ता मसीहाला मनुष्य म्हणून आपल्यासमोर मांडताना पहिलं चित्र सांगत आहे की तो तर कान टोचलेला मनुष्य आहे, कान उघडलेला मनुष्य आहे, की तो कान छेदलेला, छिद्र केलेला मनुष्य आहे. मॅन विथ द बोर्ड इयर. Psalm 40 verses 6 to 8. आणि जेव्हा आपण ते म्हणतो, लगेच आपलं लक्ष इब्री लोकासपत्र 10 अध्याय आणि 6 आणि 7 वचनामध्ये पण जातं. कारण ते शरीर तयार करून तो या जगामध्ये आला, आपल्यामध्ये वावरला. तेव्हा तो कसा वावरला? एका कान टोचलेल्या मनुष्याप्रमाणे. आणि त्यातून आपल्यासमोर एका इब्री गुलाम्याचं चित्र आणलं जातं. तो देव असून मनुष्य झाला एवढंच नव्हे, तर त्याने दासाचं स्वरूप धारण केलं. तो गुलाम, दास असा झालेला. यहोवाचा सेवक तुमच्या माझ्याकरिता मनुष्य म्हणून दास आणि गुलाम झालेला, कान टोचलेला. म्हणून निर्गमाच्या पुस्तकातील 21वा अध्याय आणि त्यातील पहिली 6 वचने वाचली तर त्या गुलामाच्या बाबतीत जे काही सांगितलं आहे
त्याचं वर्णन आपल्याला पाहायला मिळतं. निर्गम 21 अध्याय, मी सरळ वचन 5 आणि 6 वाचतो, जिथे असं लिहिलं आहे, पण जर तो दास स्पष्टपणे म्हणेल की माझ्या धन्यावर व माझ्या बायको मुलांवर मी प्रेम करतो, मी मुक्त होऊन जाणार नाही, तर त्याच्या धन्याने त्याला देवासमोर आणून दाराजवळ किंवा दाराच्या चौकटीजवळ उभे करावे व आरीने त्याचा कान टोचावा, म्हणजे तो आयुष्यभर त्याची चाकरी करेल. माझ्या प्रिय बंधू बहिणींनो, आज आपल्या सर्वांच्या बाबतीत पण हीच बाब असलेली किती बरं असं दिसून येईल. कान टोचलेला मनुष्य. आणि जेव्हा मराठीमध्ये पण ती म्हण आहे, एखादा जर बेभान झाला, उधळा झाला, तर ते म्हणतात की ह्याचे कान टोचले पाहिजेत, जेणेकरून तो शुद्धीवर येईल आणि जेणेकरून तो आपलं जीवन सरळ असं जगू शकेल. या गुलाम दासाच्या संदर्भात सांगितलेल्या या बाबीतून आपल्याला आढळतं की ते दार, ती चौकट तर खरं पाहता त्याचे मोकळे होण्याचे, त्याचे मुक्तीचे ठिकाण होते, पण ते त्याचे मुक्तीचे ठिकाण त्याच्या धन्यावरील, त्याच्या बायकोवरील, त्याच्या लेकरांवरील प्रीतीमुळे तो ते भक्तीचे ठिकाण करत आहे, प्रीतीचे ठिकाण करत आहे. मुक्तीचे ठिकाण भक्तीचे, प्रीतीचे तो करत आहे. आणि ते करत असताना आपल्याला त्या ठिकाणी असं आढळतं की त्याच्या भक्ती प्रीतीवर आता त्यानंतर मात्र कोणीही शंका बाळगू शकणार नाही. आता त्याच्या भक्तीवर धन्याला तीळ मात्र शंका नाही, बायकोला तीळ मात्र शंका नाही, लेकरांना तीळ मात्र शंका नाही. का बरं? की ज्यांना शंका वाटेल त्यांनी फक्त त्याच्या कानाकडे पाहावे. त्याच्या भक्तीचा खोल घाव, जखम त्याच्या कानावर दिसून येईल की हा खरोखर आपल्या धन्याप्रत प्रीती करून समर्पित असा आहे, आपल्या बायको मुलांवर प्रेम करून आपलं जीवन समर्पण करून पुढे जाणारा असा दास आपल्याला दिसून येत आहे. आणि ह्या वचनातून आपल्याला सेवेचे 2 प्रकार आढळून येतात. एक, 6 वर्षापर्यंतची केलेली सेवा. 2, 7 वर्षानंतर आयुष्यभर केलेली सेवा. 6 वर्षाची सेवा जर म्हटली तर ती करण्यास भाग पाडणारी सेवा, परंतु 7 वर्ष आणि पुढची सेवा म्हटली तर ती करण्यात भक्ती असणारी सेवा. या 2 सेवा अत्यंत महत्वाच्या. एक, करण्यास भाग पाडणारी सेवा. 2, करण्यात भक्ती असणारी सेवा. एक असं की मला करावं लागतं, करावंच लागतं, केलंच पाहिजे तरच निभाव लागू शकतो अशी सेवा. परंतु 2, मला करूशी वाटतं, मला ते केल्याशिवाय जमत नाही अशी समर्पित सेवा. या 2 सेवेचं वर्णन आपण ह्या ठिकाणी वाचत असताना त्या गुलामाला विचारूया, तू का बरं हे सगळं करत आहेस? तू तर मोकळा होऊन जाऊ शकत होतास. तर तो एकच शब्द म्हणेल, हे सगळं मी जे करत आहे ते प्रीतीमुळे करत आहे, माझ्या धन्यावर. आणि पहिल्यांदाच माझ्या निदर्शनास पुन्हा आलं ते माझ्या बायकोवर आणि माझ्या मुलांवर. माझ्या प्रियांनो, प्रभूच्या प्रत असलेली सेवा ही खरं पाहता घरातून सुरू होत असलेली सेवा आहे. बायको मुलांवर देखील तेच प्रेम असल्यामुळे तो आपल्या धन्यावर ते प्रेम करून आपले कान आरीने टोचून घेत आहे. अशा त्या समर्पित सेवेच्या बाबतीतील उत्तम चित्र आपल्याला योहानकृत शुभवर्तमान याच्या 19व्या अध्यायामध्ये पाहायला मिळतं. बघाल का माझ्या बरोबर? योहानकृत शुभवर्तमान 19वा अध्याय आणि त्यातील 23व वचन. हेच चित्र आपल्याला त्या वधस्तंभाजवळ पाहायला मिळतं. योहान 19 आणि 23 मध्ये आपण वाचतो, शिपायांनी येशूला वधस्तंभावर खिळल्यानंतर त्याचे कपडे घेतले आणि एकेका शिपायाला एक वाटा असे 4 वाटे केले. त्यांनी अंगरखाई घेतला. त्या अंगरख्याला शिवण नसून तो वरपासून खालपर्यंत सबंध विणलेला होता.
हे शिपायांच्या बाबतीत सांगितलेलं. आता याची तुलना 25व्या वचनाबरोबर कराल का? योहान 19 आणि 25. तिथे असं लिहिलं आहे, येशूच्या वधस्तंभाजवळ त्याची आई, त्याची मावशी, क्लोपाची पत्नी मरिया आणि मरिया मगदालिया या उभ्या होत्या. या 23 आणि 25 वचनाची तुलना करता वधस्तंभाजवळ आपल्याला हे 2 गट आढळून येतात. पहिला गट पाहता 1 शताधिपती आणि 4 शिपाई. म्हणून म्हटलंय ना, एकेका शिपायाला एक वाटा, असे 4 वाटे केले. 1 शताधिपती आणि 4 शिपाई वधस्तंभाजवळ. परंतु दुसरा गट तिथेच आहे वधस्तंभाजवळ. वचन 25 प्रमाणे 1 योहान आणि 4 स्त्रिया. 1 योहान आणि 4 स्त्रिया. आता या दोघांची तुलना करून पाहिली आणि त्या शिपायांना विचारलं, तुम्ही ह्या ठिकाणी का बरं आहात? तर ते काय म्हणतील बरं? ते म्हणतील, आम्हाला इथे असलंच पाहिजे. ही आमची नोकरी आहे, हे आमचं कर्तव्य आहे, ह्यासाठी आम्ही बांधलेले आहोत, पगारी आहोत, हे आमचं काम आहे, म्हणून आम्ही या ठिकाणी आहोत. शताधिपती आणि शिपाई काय म्हणतील? वी आर हिअर बिकॉज ऑफ द सेन्स ऑफ अवर ड्युटी. आमच्या कामामुळे, आमच्या कर्तव्यामुळे आम्ही ह्या ठिकाणी आहोत. परंतु आता 1 योहान आणि 4 स्त्रिया वधस्तंभाच्या जवळ आपण त्यांना हाच प्रश्न केला तर ते काय म्हणतील बरं? आम्ही ह्या ठिकाणी भक्तीमुळे आहोत. ते त्या ठिकाणी त्यांच्या ड्युटीमुळे होते किंवा कर्तव्यामुळे होते. कर्तव्याची भावना त्यांच्या मनात होती. 2 इकडे पाहता भक्ती आणि प्रीतीने भरलेले हा शिष्य आणि ह्या 4 स्त्रिया त्या वधस्तंभाच्या जवळ पण प्रभू सोबत असलेले आपल्याला पाहायला मिळतात. दे आर देअर बिकॉज ऑफ द सेन्स ऑफ ड्युटी, बट द डिसायपल्स आर देअर आउट ऑफ द सेन्स ऑफ देअर डिव्होशन. त्यांच्या भक्ती आणि प्रीतीमुळे त्या ठिकाणी असलेले आढळतात. माझ्या प्रिय बंधू बहिणींनो, आपण जर स्वतः त्या प्रभू येशू ख्रिस्ताकडेच पाहिलं तर त्या काल्वरीच्या वधस्तंभावर जेव्हा त्याने आपला प्राण तुमच्या माझ्याकरिता अर्पण करण्यापर्यंत दिला, तेव्हा त्याचं एकच कारण होतं. कोणती गोष्ट त्या प्रभूला त्या उभ्या आडव्या खांबावर टांगून ठेवू शकली होती? तर ते 3 खिळे. ना, लोक म्हणतात ते 3 खिळे, परंतु त्याला त्या वधस्तंभावरून सहज येण्यास काही विलंब लागला नसता. दूतांच्या तुकड्या येऊन त्याला मोकळं करण्यास काही विलंब लागला नसता. परंतु तो त्या वधस्तंभावर खिळलेला जेव्हा पाहतो, ते त्या खिळ्यांमुळे नव्हे तर तुमच्या आणि माझ्या प्रत आणि पित्याप्रत असलेल्या प्रीतीमुळे आहे. पित्यावर असलेली त्याची प्रीती आणि भक्ती, त्यामुळे आरीने कान टोचलेला हा देवाचा दास, मनुष्य म्हणून आलेला, कान टोचलेला मनुष्य म्हणून आपण जेव्हा पाहतो, त्याची तुमच्यावर आणि माझ्यावर किती अगाध अशी प्रीती आहे. जेव्हा त्या प्रीतीच्या बाबतीत आपण बोलतो, तेव्हा या प्रभूच्या पावलावर पाऊल टाकून पुढे जाणारे आपण आज या 2 पैकी कोणत्या गटामध्ये आढळू बरं? त्या शताधिपती आणि शिपायांप्रमाणे मला करावं लागतं, मला जावं लागतं, मला बोलावं लागतं, मला द्यावं लागतं आणि मला ख्रिस्ती म्हणून जगावं लागतं म्हणून मी जगत आहे का? इज इट आउट ऑफ सेन्स ऑफ ड्युटी? हे कर्तव्याची भावना आहे म्हणून मी करत आहे का? नको. हे प्रभू, माझे पण कान टोचलेले असू दे, तर हे माझी त्याच्यावरील भक्ती आणि प्रीतीमुळे असू दे. जे माझं मोकळं होण्याचं ठिकाण, म्हणजे मी माझ्या मनाप्रमाणे जगू शकतो, पाहू शकतो, खाऊ शकतो, जाऊ शकतो, गाऊ शकतो, करू शकतो. परंतु आता मी तसं जगणार नाही प्रभू. जग आणि जगाच्या गोष्टींप्रमाणे नव्हे, तर मी तुला आणि तुझ्या सर्व गोष्टींना, तुझ्यावरील आणि बायको मुलांवरील प्रीतीमुळे माझे कान टोचलेला असं जीवन जगू इच्छित आहे. आणि त्या प्रीतीने तारलेले आपण जर त्या प्रीतीने घेरलेले असे असू तर किती बरं होईल, नाही का? त्या प्रभूच्या मागे त्याचे अनुकरण करत त्याचे शिष्य म्हणून या जगात जगत असताना देव जर आपल्या जीवनातून काही पाहू इच्छित असेल, माझ्या प्रिय बंधू बहिणींनो, तर त्या प्रभूप्रमाणे आपण पण कान टोचलेले विश्वासणारे असावे. ज्या सगळ्या गोष्टींची मोकळीक आपल्याला आहे,
परंतु ती मोकळीक आपल्या जीवनात बंधनकारक करून काढून टाकून प्रभूला शोभेल असं जीवन जगणारे आपण असलो तो किती बरं होईल. आणि म्हणून या प्रीतीच्या बाबतीत सांगताना प्रेषित पाऊल जेव्हा करिंथ मंडळीस लिहितो, पहिले करिंथ 13वा अध्याय आणि पहिल्या 3 वचनांमध्ये आपण काय वाचतो बरं? इतकं सगळं काही प्रभूच्या नावात मी बोलत आहे, जगत आहे, करत आहे, देत आहे, पण जर ते त्या प्रीतीमुळे नसले, जर प्रीती त्याचा आधार, त्याचा मागोवा, त्याचं सहाय्य आणि त्याचं सर्व शक्ती आमच्या जीवनात त्यामुळे मी जे करत आहे जर ते नसेल, तर पौल असं म्हणतो, मी माणसांच्या व देवदूतांच्या भाषांमध्ये बोलत असलो, पण माझ्या ठाई प्रीती नसली तर मी मात्र वाजणारी थाळी किंवा झणझणणारी झांज असं आहे. 2. मला संदेश देण्याची शक्ती असली, मला सर्व गुजे व सर्व विद्या अवगत असल्या आणि डोंगर ढळवता येतील इतका दृढ माझा विश्वास असला, पण माझ्या ठाई प्रीती नसली तर मी काहीच नाही. 3रं वचन, मी आपले सर्व धन अन्नदानार्थ दिले व मी आपले जिवंत शरीर जाळण्यासाठी दिले, पण माझ्या ठाई प्रीती नसली तर मला काही लाभ नाही. 3 वचनांमध्ये 3 गोष्टी तो सांगत आहे. पहिल्या वचनामध्ये जर प्रीती नसली तर 1, मी काही देत नाही, मी मात्र वाजणारी थाळी किंवा झणझणणारी झांज होतो, मी काही देत नाही. 2, जेव्हा दुसऱ्या वाक्यात तो म्हणतो तर मी काहीच नाही, म्हणजे मी काही होत नाही. 1, मी काही देत नाही. 2, मी काही होत नाही. 3, मी काही घेत नाही. का बरं? तर मला काही लाभ नाही. मी धन अन्नदानार्थ सर्व धन दिले व मी आपले जिवंत शरीर जाळण्यासाठी दिले, पण माझ्या ठाई प्रीती नसली तर मला काही लाभ नाही, मी काही घेत नाही. सर्व अगदी व्यर्थ असे होऊन जाईल. माझ्या प्रिय बंधू बहिणींनो, आज ज्या प्रीतीने आपण तारलेले आहोत, अगापे म्हणजे लायकी नसताना केलेली प्रीती, योग्यता नसताना केलेली प्रीती, त्या प्रीतीने जर आपण जगणारे, भरलेले, घेरलेले असलो तर किती बरं होईल नाही का? सक्तीने नव्हे तर भक्तीने जगणारा, हे प्रभू तू मला कान टोचलेला विश्वासणारा कर, जेणेकरून मी सक्तीने नव्हे तर भक्तीने जगणारा असा विश्वासणारा होईल, जेणेकरून मी पहिल्या प्रीतीने जगणारा असा विश्वासणारा होईल. त्या प्रभूचे गुणगान गात आज जर माझ्या जीवनामध्ये कुठे कपट, कलह, मत्सर, राग, तट, फुटी, भांडणं, हेवा, दारूबाजी, रंगेलपणा या सगळ्या गोष्टीने जर काही घेरलेलं असेल, प्रभू मला क्षमा कर आणि या सर्व गोष्टी माझ्या जीवनातून काढून येथून पुढे ती पहिली प्रीती ज्याने तू मला तारला आहेस, माझ्या जीवनातून, बोलण्यातून, पाहण्यातून, ऐकण्यातून, वागण्यातून, बोलण्यातून दिसून येऊ दे. प्रभू त्या प्रीतीला व्यक्त करण्यास तू सहाय्य कर. अगोदर धन्यावर, माझ्या बायकोवर, माझ्या मुलांवर, माझ्या बंधुजनांवर, माझ्या मंडळीवर, प्रभूच्या वचनावर, प्रभूच्या सेवेवर, प्रभूच्या कामावर. माझ्या प्रिय बंधू बहिणींनो, आज ही प्रीती घराघरातून निघून जात असल्या कारणाने वितंड, वाद, संकट आणि क्लेश यांना अनेक विश्वासणारे म्हटलेले तोंड देत असलेले आढळतात. घराघरामध्ये त्या प्रीतीचा लवलेश देखील नसताना आज आपण सुरुवात करूया का? प्रभूला क्षमा मागूया का? माझ्या मुलावरील, माझ्या मुलीवरील, माझ्या सुनेवरील, माझ्या जावयावरील, माझ्या कुटुंबातील प्रत्येकावरील, जर मी मुलगा मुलगी असेल माझ्या आई वडिलांवरील, आमच्या प्रीतीने तो आम्हाला भरलेलं ठेव. ह्या प्रीतीने भरलेले, प्रीतीने घेरलेले, प्रीतीने आपण जगणारे असलो तर या प्रभुप्रत आपली सेवा पण कान टोचलेल्या त्या दासाप्रमाणे असू शकेल. असं करण्यास प्रभू खरोखर या शेवटच्या काळातील शेवटच्या दिवसात मंडळीला दोष लावताना प्रभू एकच म्हटलं, सर्व ठीक आहे पण तुम्ही आपली पहिली प्रीती सोडली आहे. असं जर आपल्या कोणाच्या बाबतीत घडलं असेल, आत्ता हा संदेश संपल्यानंतर त्यांच्याशी संपर्क करून म्हणा, मुला माझं तुझ्यावर प्रेम आहे, मुली तुझ्यावर प्रेम आहे, सून तुझ्यावर प्रेम आहे, जावई तुमच्यावर प्रेम आहे, आणि घरातील नातं घट्ट करून, या प्रभूशी नातं घट्ट करून समर्पित जीवन जगण्यास प्रभू तुमचं आणि माझं पण सहाय्य करो. तो तर कान टोचलेला मनुष्य आहे. प्रभू आपल्या सर्वांचं सहाय्य करो. प्रभू जेव्हा वेळ देईल बाकी 6 गोष्टी या मसियानिक साम्समधून, स्तोत्रांमधून आपण बघूया. प्रभू आपणा सर्वांस विपुल आशीर्वाद देवो. आमेन, आमेन.